काय आहे तुझं? रजत गजानन गावंडे. कोणता जिल्हा आहे? बुलढाणा. बरं. गजानन बाबाचा जिल्हा आहे, चांगला जिल्हा आहे आपला. साई अकॅडमीला आल्यानंतर फायदा झाला? साई अकॅडमी आल्यानंतर फायदा म्हणजे भरपूर प्रमाणात झाला, कारण की आता मी सध्या मुंबई शहर इथं कर्तव्यावर आहे आणि 2 वर्ष मला सेवा पूर्ण झाली माझी. बर. मागच्या काळात मागच्या भरतीला ज्या चुका झाल्या होत्या त्या इकडे आल्यानंतर त्याच्या सुधारणामध्ये सुधारणा करण्यात फायदा झाला, मार्गदर्शन? 1.5 वर्ष अगोदर मी एक भरती मारली होती, त्यावेळेस भरपूर चुका म्हणजे खूप प्रमाणात झाल्या होत्या. नंतर साई अकॅडमीत आल्यानंतर विष्णू पाटील सरांचं मार्गदर्शन लाभून की बस ज्या मागच्या होणाऱ्या चुका होत्या या सर्व क्लिअर झाल्या आणि तात्काळ माझं सिलेक्शन झालं. आता काय होतं, बऱ्याचशा वेळेस मुलं पहिली भरती असते, अपयश येतं आणि ते 1-2 मार्कांनी खचून जातात. तर त्यांच्यासाठी काय सांगाल पाहिजे? तर काही एखादे विद्यार्थी असतात की पूर्ण 100% देऊन सुद्धा 1-2 मार्कानं बॅकआउटला राहतो. तर अशा वेळेस माहिती आहे का, त्या विद्यार्थ्यांना आपली मेंटॅलिटी स्थिर ठेवून की बस साई अकॅडमी इकडे तिकडे जाऊन साई अकॅडमी स्थिर राहून सरांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेऊन की बस जो 1-2 मार्काचा आपला बॅकअपचा कव्हर आहे मागे राहिलेला, तो पुढे त्या साई अकॅडमीत राहिल्यानंतर तो डायरेक्ट टॉपला, म्हणजे सुरुवात होणार ही त्या व्यक्तीने होणार आहे मेरिटची. नवीन मुलांनी यायला पाहिजे की नाही यायला पाहिजे, कॅमेऱ्यात पाहून सांगू शकतो? नवीन मुलांनी अवश्य भेट द्या. एकदा आल्यानंतर माहिती का, प्रत्यक्षात अनुभव घ्या, तुम्ही इथं येऊन बघा आणि त्याच्यानंतरच तुम्ही क्लास जॉईन करा. इथून कारण साईचा एक ब्रँड बनलाय महाराष्ट्रात. तर माझी विनंती आहे सगळ्या विद्यार्थ्यांना, नवीन विद्यार्थ्यांना, आता लवकरच 14,000 पदाची भरती आहे, तरी लवकरात लवकर आपण साई अकॅडमीला भेट द्यायची. धन्यवाद.